अरे या गावचे प्रथम नागरिक भूषण सरपंच साहेब, त्यानंतर अकॅडमीचे संचालक, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणारे भगतसिंग सुखदेव राजगुरू, महामानव प्रकांड पंडित, घटनेचे शिल्पकार, भारतरत्न बोधिसत्व, पुस्तकाने मस्तक सुधारतं, ज्याचं मस्तक सुधारतं ते कोणापुढेही नतमस्तक होत नाही असे असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजा असावा कसा, चारित्र्य असावं कसं, साऱ्या विश्वाचं दैवत, साऱ्या विश्वाचे दोटक छत्रपती शिवाजी महाराज, मरावं कसं, मरण सुद्धा कसं यावं आणि मरणाला धैर्याने सामोरं कसं जावं, असे शिवपुत्र शंभूराजे, माँसाहेब जिजाऊ, शिक्षणाची गंगा आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या सावित्रीबाई फुले, आणि न शिकल्यामुळं काय घडतं, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खसले, एवढे अनर्थ एका विद्येने केले, असे आवर्जून सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले या सर्वांना या विचार मंचावरती मी अभिवादन करतो आणि माझ्या विचाराला सुरुवात करतो. कोमल बाबासाहेब घाटगे, वडिलाच्या नावामध्ये साहेब. कुठल्याही परिस्थितीवर, कुठल्या परिस्थितीत माझा जन्म होणं हे माझ्या हातात नाही, पण कुठल्या परिस्थितीत मला मरायचंय हे मात्र माझ्या हातात आहे. अशा पद्धतीचं कोमलचं योगदान. यानंतर कोमल यांनी बीड जिल्हा पोलीस भरतीमध्ये एसीबीसी प्रवर्गातून प्रथम क्रमांक आणि ओपन कास्टमधून तृतीय क्रमांक मिळवून 45 ग्राउंड आणि 91 रिटर्न म्हणजेच लेखी परीक्षा महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्याच्या पोलीस दलामध्ये 136 मार्क मिळवून आपलं नावलौकिक करवलं. तुम्हाला कोमलची एक संघर्ष कथा किंवा संघर्ष कविता मी या ठिकाणी सादर करतो. बापाचे छत्र हरपले पण आईच्या संघर्षाने मुलगी आज पोलीस झाली. मी स्वतः कोमल बद्दल लिहित असताना परवा सकाळी तिचा फोन आला, सर तुम्हाला कार्यक्रमाला यायचंय. मी तिची मजाक केली, मी कोमल तुझ्या कार्यक्रमाला येणार नाही, आता तुझ्या कार्यक्रमाला रवी सर आणि ते येतील. ती म्हणे सर असं का, तर म्हणलं तुझी संघर्ष कथा मी लिहितोय, कार्यक्रमाचं बघून घेऊ पुढं, आणि माझ्या विचारसरणीतून ही तिची संघर्ष कथा आपण गावकऱ्यांनी ऐकावी. बापाचे छत्र हरपले पण आईच्या संघर्षाने मुलगी आज पोलीस झाली. काही यश हे फक्त नोकरी लागण्याचे नसते, ते असते संघर्षाचे, अश्रूंचे, त्यागाचे आणि एका आईच्या अपूर्ण स्वप्नाचे पूर्णत्व. एका आईच्या अपूर्ण स्वप्नाचे पूर्णत्व. संघर्ष फिजिकल अकॅडमी बिडकींची विद्यार्थिनी, संघर्ष फिजिकल अकॅडमी बिडकींची विद्यार्थिनी कोमल हिने आज आपल्या जिद्दीने आणि संघर्षाने अभिमानास्पद यश संपादन केले आहे. बीड जिल्हा पोलीस दलात तिची निवड झाली आहे. जिल्ह्यातून ओपन कास्ट मधून तिसरी व एसीबीसी प्रवर्गातून पहिली आली आहे. पण या यशामागची कहाणी जितकी प्रेरणादायी आहे तितकीच हृदय पिळून टाकणारी आहे. वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी कोमलच्या डोक्यावरचं वडिलाचं छत्र हरपलं. कोमलच्या डोक्यावरचं वडिलाचं छत्र हरपलं. ज्या वयात मुलांना वडिलाच्या मायेची, आधाराची, कुशीत विसवण्याची गरज असते, त्या वयात तिने आयुष्याचे कठोर सत्य जवळून पाहिले. जीवनाने वारंवार तिला खचवण्याचा प्रयत्न केला. परिस्थितीने पावलं अडवली, दुःखाने मान पोखरली, पण कोमल, माझी कोमल कधीच थांबली नाही, कधीच हारली नाही. कारण तिच्या मागे उभी होती ती म्हणजे तिची आई, जिने स्वतःच्या दुःखाला छातीशी कवटळलं, जिने स्वतःच्या दुःखाला छातीशी कवटळलं, स्वतःच्या डोळ्यातले आसरू पुसले, पण आपल्या लेकराच्या डोळ्यात स्वप्न जिवंत ठेवलं, वयाच्या 16व्या वर्षापासून शासकीय नोकरीचं स्वप्न घेऊन कोमलने स्पर्धा परीक्षेची वाट धरली. 10वी नंतर 11वीला प्रवेश घेतला, पण तिचं खरं ध्येय एकच होतं, मला पोलीस व्हायचंय, मला पोलीसच व्हायचंय. तिने स्पर्धा परीक्षेचे क्लासेस लावले, अडचणीवर मात केली, प्रतिकूल परिस्थितीत ही अभ्यासाची साथ सोडली नाही, आणि आज त्या जिद्दीचं सोनं झालं. आज तुमच्या गावची संघर्ष कन्या, आमच्या अकॅडमीचं भूषण,
आज कोमल महाराष्ट्र पोलीस दलात एकदाची दाखल झाली. आज कोमल महाराष्ट्र पोलीस दलात एकदाची दाखल झाली. या यशामागे जर कोणाचा सर्वात मोठा वाटा असेल तो आहे तिच्या जन्मदात्या आईचा व तिच्या 2 गुरुवर्यांचा, जे म्हणजे तुमच्या समोर विचार मंचावर बसलेले रवी सर, मैदानी चाचणीत 50 पैकी 45 गुण मिळवून देणारे, आणि दुसरे म्हणजे तुमच्या समोर संघर्ष कथा सांगतायत ते जाधव सर, लेखी परीक्षेत 100 पैकी 91 गुण मिळवून देणारे. ज्या आईनं कधी तिला कोणत्या गोष्टीचं कमी पडू दिलं नाही. स्वतःचे दुःख लपवून स्वतःचं आयुष्य झिजवून मुलीच्या स्वप्नासाठी सावलीसारखी उभी राहिली. मुलीच्या स्वप्नासाठी सावलीसारखी उभी राहिली. खरं सांगायचं तर आज फक्त कोमल पोलीस झाली नाही. आज एका आईचा संघर्ष जिंकला. आज एका कष्टकरी आईचा संघर्ष जिंकला. एका लेकराने आईच्या कष्टाचं चीज केलं आणि एका बापाच्या आठवणीसमोर मुलीने यशाचा मानाचा मुजरा केला. हे फक्त यश कोमलचे नाही, हे यश आहे एका जिद्दी मुलीचे. हे यश आहे परिस्थितीवर मात करणाऱ्या मुलीचे, एका कष्टाळू आईचे आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करणाऱ्या, हृदयात दडणाऱ्या भव्य अशा स्वप्नांचे. कोमल, तुझ्या यशाला मनपूर्वक सलाम आणि तुझ्या आईच्या त्यागाला, संघर्षाला आणि प्रेमाला माझ्याकडून कोटी कोटी प्रणाम. तुझाच गुरुवर्य मार्गदर्शक प्राध्यापक जाधव सर, पुढील PSI पदासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. अशा पद्धतीने कोमलची ही संघर्ष कथा आज आपण ऐकलेली आहे. फक्त एक शिक्षक म्हणून वर्गामध्ये कोमल संदर्भामध्ये नेहमी तिच्याबद्दल जे काही यायचं तर ते मलाच ती कविता सुरेश भटांची सुचते, कारण बोलले सगळेच, पण मी कवितेच्या स्वरूपातून विषय मांडतो. विजलो आज जरी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, असतात ना पंख छाटणारे, खाली ओढणारे, तुझं काय होणारे, पोरीला शिकवती का, समाजात काय चाललं बघितली का, 7वीत असताना तिची पळून गेली, असे तिची गेली म्हणून तुमची जाणारे का. तुमच्या विश्वासावर तुमच्या मुलीच्या विश्वास तुमच्यावरती नाही, तुमच्या मुलीवर विश्वास नाही का, तुमच्या संस्काराचा आत्मविश्वास तुमच्यावरती कोरला जात नाही का. म्हणून छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, आडू शकेल मला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे, जैल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर, डोळ्यात जरी गेली धुळ, थांबण्यास उसंत नाही. माझ्या डोळ्यात गेलंय तरी मला थांबायचं नाही. येतील वादळे खेटेल तुफान, तरी वाट चालते. अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. विजलो आज जरी तर हा माझा अंत नाही. अशा पद्धतीने कोमलसाठी, आणि शेवटी कोमलला इथून पुढं PSI साठी एका शिक्षकाची भूमिका म्हणून रवी सर आणि माझ्यातर्फे तिला कौतुकाची थाप म्हणून कुसुमाग्रज मराठी साहित्यिक ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक ज्यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा जागतिक मराठी भाषा दिन म्हणून आणि महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जाता, आणि त्यांना साहित्याचं ज्ञानपीठ 2य क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. अशा ज्ञानपीठांची कविता आणि अशा कुसुमाग्रजांची कविता कना आपल्या समोर कोमलसाठी आमच्या सर्व मंडळीतर्फे, संघर्ष परिवारातर्फे आपल्या समोर ठेवतोय. ओळखलत का सर मला, कोमलला डोळ्यासमोर ठेवून, ओळखलत का सर मला पावसात आलं कोणी, फक्त कोमल त्याच्यामध्ये स्त्रीलिंग रूप ठेवा. ओळखलत का सर मला पावसात आलं कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी,
कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला, बोललावरती पाहून. क्षणभर बसला नंतर हसला, बोललावरती पाहून. गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. पाऊस खूप पडलेला आहे, पूर आलेला आहे, धो धो सगळं नाश झालेलं आहे. जेवढं पदरात पडायचं ते पण वाहून गेलेलं आहे. सगळी चूल विजलेली आहे, सगळं खूप नायनाट झालेलं आहे. गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेर वाशील पोरीसारखी चार भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते नेले. प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले. प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगेसर आता लढतो आहे. कारभारणीला घेऊन संगेसर आता लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जातात. शिक्षकाला वाटलं हिला काहीतरी पैशाची गरज आहे, याला काहीतरी मदतीचा हात आहे. शिक्षक उभा राहिला, पाठीमागच्या खिशात हात घातला. खिशाकडे हात जातात, हसत हसत उठला. खिशाकडे हात जातात, हसत हसत उठला. पैसा नको सर, पैसा नको सर, जरा एकटेपणा वाटला. पैसा नको सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा. फक्त सर नुसतं एकदा पाठीवरती हात ठेवून लढ म्हणा. पाठीवरती हात ठेवून लढ म्हणा. म्हणून कोमलला आमचा असे लढण्याची क्षमता देण्याची एवढी ताकद दिली आणि तिन्ही ह्या कष्टाचं चीज केलं. तुम्ही सध्या बघताय अमेरिका, इराण, इस्रायल युद्धाचे पडसाद. आज तुम्हाला ही गॅस भेटत नाही, 45 दिवस बुकिंग करावे लागतात. युद्ध एका देशाचं आणि पडसाद एका देशामध्ये. कोण किती चांगलं, कोण किती वाईट यापेक्षा अमेरिकेने जो पहिला त्यांच्यावरती हल्ला केला, ड्रोन हल्ला, त्यावेळेस इराणचे पहिल्याच हल्ल्यामध्ये 10 पेक्षा जास्त मातब्बर मंडळी तिथल्या देशाचे राष्ट्रप्रमुख मारले गेले. पण इराण खचला नाही, इराण लढत राहिला. आज 23वा युद्धाचा दिवस आहे. रात्री अमेरिकेने शरणागती पत्करली. अमेरिकेला वाटलं आम्ही इराणला काय 2 दिवसात संपवू शकतो. इराण आमच्या समोर काय, आपल्याला कोण बरोबर आहे कोण वाईट आहे हे सांगायचं नाही, परंतु इराणने स्वतःचा कच किंवा स्वतःचा कमीपणा लेखला नाही. स्वतःच्या भूमीसाठी, स्वतःच्या राष्ट्रप्रेमासाठी इराण सतत लढत राहिला. अमेरिकेने एक हात पुढे केला की आपण हे युद्ध इथंच मिटून घेऊ, इथंच थांबू. यातून एकच निश्चित होतं की आपण आपल्यातली हार मानली नाही पाहिजे. आपण शेवटपर्यंत लढलं पाहिजे. आपल्या समोरचा किती बलाढ्य शत्रू असेल तर तुम्ही जर मनामध्ये हरले तर रणांगणामध्ये कधी हरू शकतात. जो माणूस मनात हरत नाही तो रणांगणामध्ये जिंकल्याशिवाय राहत नाही. तसं कोमलने हे रणांगण विजय मिळवलेला आहे. आणि नुकतंच एका XYZ बाबाचं नाशिकचं प्रकरण चालू आहे की तुम्ही जर कर्म जसे करत असाल तर ते कर्माचा भोग आज ना उद्या, परवा, 10 वर्षांनी, 20 वर्षांनी तुम्हाला भोगावं लागेल. म्हणून कोमलची जी 1.5 वर्षाचं कर्म, मेहनतीची ताकद होती, त्या 1.5 वर्षाचं यथोचित कोमल काय करत होती यातल्या बऱ्याच जणांना माहीत नसेल. पण आज कोमलचा सत्कार या ठिकाणी होतोय. कित्येक मातांच्या मनात आला असेल माझी दिदीची अशीच मिरवणूक व्हावी. कित्येक मातांचे डोळे भरून आले असेल, कित्येक वडिलांचे डोळे भरून आले असेल माझी कन्याची अशीच मिरवणूक व्हावी, माझ्या मुलीचं असंच कौतुक करावं. म्हणून तुम्हाला मुलीवर विश्वास ठेवावा लागेल. प्रत्येकानेच मुलीबद्दल न्यूनगंड बनला तर आमची झाशीची राणी कशी बनेल, आम्ही स्त्री पुरुष तुलनाचं कसं समर्पण करणार, आम्ही स्त्री पुरुष समानता कशी बाळगणार. जर जिजामातेने असाच विचार केला असता, कारण की छत्रपती शिवाजी महाराज लढायला निघाले होते त्यावेळेस रायबा म्हणाले होते शिवाजी महाराजांना, महाराज आपला अफजल खानाची फौज एवढी मोठी, आपला टिकाव लागणार नाही. त्यावेळेस मासाहेब जिजाऊ म्हणाले, काय म्हणालात रायबा, शिवाजी हा पूर्ण मराठी मुलकाचा व्यक्तिमत्व आहे. शिवाजी महाराज हे डरपोक नाहीयेत. तर रायबांनी सॉरी मागितली होती आणि शिवाजी महाराज म्हणले होते, मासाहेब तुमचा हा पुत्र विजय टिळाच मिळवून येईल, कुठलाही अपेक्षाभंग करणार नाही. आणि मासाहेब जिजाऊंचा पुत्र विजय टिळाच मिळून आला. तशी तुमची कन्या पुन्हा एकदा निगेटिव्ह होऊन या गावात आली नाही तर यशाचं शिखर गाठूनच या ठिकाणी आले. याबद्दल कोमलचं कौतुक. मला जे विचार मंचावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचे आभार मानतो. यानंतर विसरून गेलो बोलता बोलता, आपल्याच गावची साक्षी मोरे आहे. थोड्याशा काही गुणामुळं तिला यशाच्या गवसणीपर्यंत पोहोचता नाही आलं, परंतु खचून जायचं नाही. मी नेहमी मुलांना सांगत असतो, जे अशक्य वाटतंय ते स्वप्न मला गाठायचंय.
ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाही त्या शत्रूला मला हरवायचे. ज्यावेळेस माझे बाहू थकलेले आहेत, पाय थकलेले, समोर मला मोठं उंचचे उंच एव्हरेस्ट शिखर दिसतंय, ते मला सर करायचंय. म्हणून साक्षी सुद्धा थोड्याच दिवसात या गावामध्ये कोमल नंतर महाराष्ट्र पोलीस होऊन येणारच आहे. साक्षीसाठी सुद्धा या ठिकाणी टाळ्या झाल्या पाहिजे. म्हणून मला इथं संयोजकांनी जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आमचा एवढा मोठा सन्मान या ठिकाणी आपण सर्वांनी, वडीलधाऱ्या मंडळींनी, माझ्या मात्या समान असणाऱ्या आईंनी केला, त्याबद्दल या भारत मातेचा सुपुत्र म्हणून मी त्यांच्या समोर नतमस्तक होतो. यानंतर रवी सरांचं विशेष प्रेम म्हणजे नृत्यावर. संगीताची चाल आणि विद्येची चाल दोघी एकत्रित झाल्या तर माणसाला नाही करमलं तर संगीत आणि मग अभ्यास, अशा गोष्टींची चाल. डीजेवाले यांनी विचार मंचावरती यायचंय की आपलं या ठिकाणी स्वागत करायचंय की डीजेवाले जिथं असतील की अतिशय उत्कृष्ट पद्धतीने